दादा भुसेंच्या घरावरती जेव्हा मोर्चा नेला तेव्हा आम्ही हेच म्हटलं होतं की हे पहिल्यांदा नाही झाले. तुम्ही एकटे ह्याच्यात दोषी नाही आहात, अख्खी सिस्टम ह्याच्यात दोषी आहे. प्रधान यांचाच एकट्याचा राजीनामा का जेव्हा मागितला जातो? धर्मेंद्र प्रधानांनी AIR ऑल इंडिया रँक 2 माणसाबरोबर फोटो टाकला. का टाकला? कारण ऑल इंडिया रँक 1 माणसांनी धर्मेंद्र प्रधानला भेटायला नकार दिला. नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याला म्हणलं तुझा सेक्शन 14 आम्ही नाही जुमानत, जा. मला एक गोष्ट सांग की बंदने काय होणार? भारताच्या इतिहासामधलं हे पहिलं आंदोलन होतं जिकडे पोलिसांच्या बॅटन्सना आणि काठ्यांना खिळे लावून वापरण्यात आले होते. टिअर गॅस वापरला होता, वॉटर कॅनन वापरली होती. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी हे सुद्धा सांगितले की त्यांना शॉक जाणवला होता पोलीसच्या बॅटनला. काही ठिकाणी पोलिसांना सरळ इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की तुम्हाला हिंसाचार करायचा आहे, म्हणून त्या पोलिसांनी स्वतःचे नेम टॅग्स घरी सोडून आलेले. तुम्ही किती वर्ष पत्रकारी करताय? 20-21 वर्ष. किती आंदोलनं कव्हर केली आहेत? शेकडो आंदोलन. किती आंदोलनामध्ये लाठीचार्ज झालाय? नमस्कार, मी अभिजित करंडे, मुंबई तकमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. माझ्यासोबत वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर आहेत, त्यामुळे आपण कशावर बोलणार आहोत हे वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी CJPचं आंदोलन चालू आहे. आज वंचित बहुजन आघाडीने सुद्धा बंद पुकारलेला होता, त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला. मुद्दा असा आहे की जेनझींचं जे आंदोलन आहे त्यातले जे प्रकार आहेत ते ज्या पद्धतीने विचार करतायत, हा राग कशाचा आहे, हा राग कमी कसा होणार, त्यासाठी कोण जबाबदार आहे, या सगळ्याबद्दल आपल्याला बोलायचं आहे. सुजात, स्वागत आहे आपलं. कसं होतं आजचं आंदोलन? असं आंदोलन बऱ्यापैकी यशस्वीरित्या पार पडलेले. संघर्ष झाला का कुठे? संघर्ष फार कमी प्रमाणात झाला. बऱ्याचशा ठिकाणी हे आंदोलन शांतीपूर्वक पडले. फक्त अकोल्याच्या मूर्तिजापूरमध्ये थोडंसं एक हिंसक वळण गेलं, जिकडे 2-3 दगड फेकले गेले होते आणि थोडंसं नुकसान झाले. पण बाकी अख्ख्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये हे अगदी शांतपूर्वक झाले. ह्या आंदोलनाचं एक असं मी वैशिष्ट्य तुम्हाला सांगू शकतो की युजली जेव्हा बंद होतो, म्हणजे तुम्ही वंचित बहुजन आघाडीचा NRC CAAच्या वेळेस किंवा भीमा कोरेगावच्या वेळेस किंवा आता जेव्हा शिवसेनांनी पुकारलेला होता, तेव्हा आपण बंद बघितला तेव्हा तो एन्फोर्स करायला लागतो. कार्यकर्ते सकाळी गाड्यांवरती फिरतात, दुकानांना हॉकी दाखवण्यात येते, दगडफेक करण्यात येते आणि मग रेल रोको, रास्ता रोको करून हे बंद करण्यात येते. आज वंचितनी काल बाळासाहेबांनी जेव्हा आंदोलन डिक्लेअर केलं तेव्हा हीच भूमिका घेतली होती की वंचित बहुजन आघाडी कुठेही बंद एन्फोर्स करणार नाही. कोणालाही जबरदस्ती, दमदाटीने किंवा कोणत्याही पद्धतीने आम्ही बंद करू नका, म्हणजे बंद पाळा किंवा तुमचे धंदे बंद करा, कोणाला काही एन्फोर्स केलं नव्हतं. आम्ही नुसतं अपील केलं होतं की दिल्लीमध्ये जे हिंसाचार झालाय त्याच्या विरुद्ध आपण सर्वांनी एकत्र यायला पाहिजे आणि हा बंद पाळायला पाहिजे. त्याच्यामध्ये समविचारी संघटना, समविचारी राजकीय पक्ष, भाजपच्या विरोधात असलेले राजकीय पक्ष, स्टुडंट युनियन आणि तसेच स्टुडंट्स ग्रुप्स, पेरेंट्स आणि सजग नागरिक या सगळ्यांनी ह्या बंदला पाठिंबा देऊन हा बंद महाराष्ट्रभर यशस्वी करून ठेवले. मला एक गोष्ट सांग की बंदने काय होणार? बंदनी एक डिसेंट दाखवायची, एक निषेध नोंदवण्याची आणि त्याच्याहून महत्त्वाची की या झोपलेल्या सरकारला आपली प्रतिक्रिया पोचवायची एक महत्त्वाची एक भूमिका राहते, योजना राहते. आणि मला वाटतं की आपण हा महत्त्वाचा प्रश्न विचारला की बंदनी काय होणार. आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये 144 लागू केले. सेक्शन 144 लागू असताना नागरिकांनी आणि कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्याला म्हणलं तुझा सेक्शन 14 आम्ही नाही जुमानत, जा, आम्ही विद्यार्थ्यांसाठी उतरणार. हे रस्त्यावरती उतरून भूमिका घेणं हे आजच्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये जी दडपशाहीचं वातावरण झालंय, जे पोलीस ब्रुटॅलिटी आणि पोलीस फोर्सचं वातावरण झालंय, त्याच्यामध्ये हा बंद पुकारणं अतिशय महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही यशस्वीपणे करून दाखवले. मला एक गोष्ट, आता आपण जरा आंदोलनाकडे येऊया. काय वाटलं ते व्हिज्युअल्स बघून 20 तारखेची? काय भावना होती? आत्मधनं संताप, राग, चीड आणि त्याच बाजूला एक खूप दुःखाची भावना अशी होती. माझ्यासारख्या बऱ्याच लोकांना झोप नव्हती लागली त्या रात्री जेव्हा 28चे व्हिज्युअल झाले. आणि काही गोष्टी ज्या घडल्या त्या आपण कधीही भारताच्या इतिहासामध्ये नव्हत्या बघितल्या अशा गोष्टी होत्या. म्हणजे पोलीसच्या बॅटन्सला, तुम्ही किती वर्ष पत्रकारी करताय? 20-21 वर्ष. किती आंदोलनं कव्हर केली आहेत? शेकडो आंदोलन. किती आंदोलनामध्ये लाठीचार्ज झालाय? खूप कमी ऍक्च्युअली. आणि त्याच्यापैकी किती आंदोलनामध्ये पोलीसच्या काठ्यांना खिळे होते? नसतं, एकाही नाही. भारताच्या इतिहासामधलं हे पहिलं आंदोलन होतं जिकडे पोलिसांच्या बॅटन्सना आणि काठ्यांना खिळे लावून वापरण्यात आले होते. टिअर गॅस वापरला होता, वॉटर कॅनन वापरली होती. काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी हे सुद्धा सांगितले की त्यांना शॉक जाणवला होता पोलीसच्या बॅटनला. करंट स्टिक वापरली होती आणि 2 ठिकाणी बॅरिकेड्स वरती इलेक्ट्रोक्यूट केले होते, शॉक केले होते, म्हणजे पोरं हात ठेवून चढणार नाही. आता मौसम कुठला आहे? दिल्लीमध्ये पाऊस किती आहे?
या पावसामध्ये तुम्ही बॅरिकेड शॉक करायचे म्हणून एक लाईव्ह वायर सोडताय, याची धोका काय हे मला सरकारला किंवा पोलिसला सांगायची गोष्ट वेगळी नाही. आपल्याला मुंबईमध्ये अनुभव आहे की दरवेळेस पाणी तुंबतं, एक मॅनहोल उघडं राहिल्याने किंवा एक लाईव्ह वायर त्याच्यामध्ये पडल्याने किती लिवाचा नुकसान होतं. इकडे पोलीस डेलिबरेटली लाईव्ह वायर ही एका बॅरिकेडवरती सोडतात, म्हणजे स्टुडंट्स बॅरिकेड चढून येणार नाही. ही कोणती पद्धत झाली? दुसऱ्या बाजूला स्टुडंट्स प्रोटेस्ट करतायत. प्रोटेस्ट करणारे कोण होते? विद्यार्थी होते. वयोगट 15 ते वयोगट 35च्या आतमधली सगळी ही विद्यार्थी होती. 35 तरी झालं, 30 पकडू आपण. आता 12 ते 30 वर्षाचे जेव्हा विद्यार्थी आंदोलन करतात तेव्हा त्यांचं डोकं फोडण्यात येतं, त्यांच्यावरती काठ्यांना खिळे लावून हमला करण्यात येतो, टिअर गॅस, वॉटर कॅनन सारखे पद्धत वापरण्यात येते. बरं, ह्याच्यामध्ये आता नवीन एक प्रकार चालू झालाय आणि हा भाजपने मोठ्या प्रमाणात आणलाय, तो म्हणजे वर्दी नसलेली लोक पोलिसांच्या काठ्या, पोलिसांची हेल्मेट घेऊन मारामारी करायला येतात, लोकांना मारायला येतात. हे कुठे चालू झाले? काही ठिकाणी पोलिसांना सरळ इन्स्ट्रक्शन्स दिल्या होत्या की तुम्हाला हिंसाचार करायचा आहे, म्हणून त्या पोलिसांनी स्वतःचे नेम टॅग्स घरी सोडून आलेले. असं कुठेही होत नाही या भारतामध्ये की पोलीस ऑन ड्युटी करतात आता नेम टॅग मुद्दामून घरी सोडून येतो. आणि ही नॉन वर्दीवाली लोक कोण होती? पोलीस नव्हते. माझं सरळ म्हणणं आहे की ही भाजपची भाड्याची गुंडी होती, ज्यांना विद्यार्थ्यांना मारवण्यासाठी भाजपने उतरवले. आणि हा पॅटर्न आयसोलेटेड नाही, हा पॅटर्न आपल्याला सगळीकडे दिसेल. तुम्हाला नावं घेऊन सांगतो. NRC-CAA मध्ये जेव्हा आंदोलन झालं होतं तेव्हा ठिकठिकाणी प्रोटेस्टर्सनी फोटोज टाकले होते की हे सिव्हिलवाले लोक कोण आहेत, हे आमचे फोटो का घेतात, सिव्हिलवाली लोक का क्राऊड मॅनेजमेंट करतात, ह्यांना पोलिसनी केलं का? बरं, 2019 मध्ये भाड्यानी कंत्राटी भरती चालू नव्हती झाली. महाराष्ट्रात जशी कंत्राटी भरती आहे तशी दिल्लीमध्ये पोलीस कंत्राटी भरतीनी नाही होत, तर भाड्याचे पोलीस तर नाही आहे. ही भाड्याची पोलीस नाही तर कोण आहे? भाजपची भाड्याची गुंडी आहेत. हे NRC-CAA मध्ये केलं. जेव्हा परभणीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोरची संविधानाचा प्रत तोडली होती आणि सोमनाथ सूर्यवंशींचा जीव घेतला होता, तेव्हा पण आपण व्हिज्युअल्स बघितली असतील तर त्याच्यामध्ये बरेचसे सिव्हिल ड्रेसवरचे लोक हे लोकांना मारहाण करताना येतात. तर आता भाजपला जे दडपशाही करायची आहे त्याच्यामध्ये ते स्टेट मशिनरी वापरतातच, पण स्वतःची गुंड पोलिसांची इक्विपमेंट घेऊन उतरतात. ही एक अजून मोठी धोक्याची घंटा आहे. मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. बघा, 2 नॅरेटिव्ह आहेत. एक तर काय नॅरेटिव्ह आहे की भाजप म्हणते की ते काय म्हणजे नीटचे पेपर फुटले, असं काही केवळ केंद्रीय सरकारकडून चूक झाली आहे का? तेलंगणामध्ये याच्या आधी झाले, पंजाबमध्ये झाले, काँग्रेस शासित राज्यात झाले, इतर राज्यांमध्ये झाले. मग केवळ केंद्र सरकारला टार्गेट करण्याचा हा प्लॅन काय आहे? आम्ही केंद्र सरकारला एकटेरी कुठेही टार्गेट केलं नव्हतं. आपल्याला माहिती असेल, मागच्या महिन्यात महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर फुटला. वंचित बहुजन आघाडीने आंदोलन केलं, दादा भुसेंच्या घराला घेराव घातला आणि दादा भुसेंना आमच्या मागणींवरती झुकून आमचे जे 9 सुधार कायदे होते ते त्यांना अंमलात आणायला लागले आणि त्याची अंमलबजावणी करायला लागली. पण आम्ही दादा भुसेंच्या घरावरती जेव्हा मोर्चा नेला तेव्हा आम्ही हेच म्हटलं होतं की हे पहिल्यांदा नाही झाले, तुम्ही एकटे ह्याच्यात दोषी नाही आहात, अख्खी सिस्टीम ह्याच्यात दोषी आहे. प्रधान यांचाच एकट्याचा राजीनामा का मागितला जातोय? उबाटा सरकार होती महाराष्ट्रामध्ये तेव्हा वर्षा गायकवाड शिक्षण मंत्री होता, तेव्हाही पेपर फुटला होता आणि तेव्हा वर्षा गायकवाड यांचं डिपार्टमेंट दोषी होतं. आज जर आपण बघितलं तर हा रोष सेंट्रल गव्हर्नमेंटवरती केव्हा झाला? जेव्हा विद्यार्थ्यांवरती अटॅक केला. लाठीमार झाला नसता तर एवढा रोष आला नसता. लाठीमार झाला नसता तर एवढा आंदोलन झालं नसतं, एवढं तीव्र वळण त्याला झालं नसतं. म्हणजे सरकारनं लाठीमार करून हा मोर्चा कशासाठी होता? हा मोर्चा होता राजीनाम्यासाठी, अकाउंटेबिलिटीसाठी, जबाबदारीसाठी. पेपर फुटीमध्ये ज्या 21 लोकांचा जीव गेला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि पुढील भविष्यात कुठल्याही प्रकारची पेपर फुटी होणार नाही हे एन्फोर्स करण्यासाठी. ते म्हणतात आम्ही एन्फोर्स केलंय, आम्ही एन्श्युअर केलंय की होणार नाही, कारण आम्ही सगळ्यांच्या विरोधामध्ये CBI कारवाई झाली, क्लास चालक अटकेत आहेत, NTA लोक अटकेत आहेत, त्या PB कुलकर्णी अटकेत आहेत, त्या मनीषा वाघमारे काहीतरी अटकेत आहेत पुण्यातल्या, आडनाव चुकत नसेल तर मला असं वाटतं की ते म्हणतात की आम्ही सगळ्यांवर कारवाई केली. आज पंतप्रधान म्हणाले की फास्ट ट्रॅक कोर्ट नेमण्याचे आदेश दिलेत, सगळं सुरळीत केलेलं आहे, रिनीट झाली. त्यांचा दावा आहे, कुठेही घोळ झाला नाही. मी सांगतो तुम्हाला, आता मी मुद्देसूद येतो याच्यावर. रिनीट झाली. धर्मेंद्र प्रधानांनी AIR ऑल इंडिया रँक 2 माणसाबरोबर फोटो टाकला. का टाकला? कारण ऑल इंडिया रँक 1 माणसांनी धर्मेंद्र प्रधानला भेटायला नकार दिला. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की आता तुम्ही ज्यांच्यावर कारवाई केले हे प्रायव्हेट कोचिंग क्लासेसवाले, पुण्यात बसलेले कोणतरी कुलकर्णी, यांच्याकडनं पेपर कुठनं येतो? पेपर लीक हे एज्युकेशन डिपार्टमेंटमध्ये झाले, एज्युकेशन मिनिस्ट्रीमध्ये झाले. आणि जर तुम्ही पेपर सेट करणाऱ्यावरती
पेपर जे डेसिमिनेट करतात त्यांच्यावरती, पेपर सेट केलेला रिव्हॅल करणाऱ्यांवरती आणि संबंधित अथॉरिटीजवरती जर तुम्ही ऍक्शन नसेल घेत तर खालच्या 4 चपरासांना अटॅक करून काय होणार आहे? तुम्ही तुम्हाला जर असं वाटतं संबंधित की- लोकांवरती ऍक्शन घ्या आणि मग आपल्याला याच्यावर कळेल. दुसरा मुद्दा झाला आता फास्ट ट्रॅक कोर्टाचा. फास्ट ट्रॅक कोर्ट आज नरेंद्र मोदींना डिक्लेअर करायला लागतंय कारण आज जनता त्यांच्या विरुद्ध चिडलेली आणि जनतेचा मोठा रोष झालाय. तसं जर नसतं तर दोन- केलं नसतं. जर 2 डेलिगेट्स हे जाऊन आंदोलनाला भेटले असते आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली असती आणि एक ओपन डिस्कशन मधनं मार्ग निघाला असता डेमोक्रॅटिक संविधानिक पद्धतीने, तर हे आंदोलन इतकं चिघळलंच नसतं. पण जेव्हा शांती मार्च घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांवरती एवढ्या मोठ्या प्रत्येने तुम्ही अटॅक करता, तेव्हा आज भारतातले विद्यार्थीच नाही तर भारतातले सगळे हे पेटून उठणार आहेत आणि त्याचाच प्रतिसाद आज आपल्याला एका दिसतो. धर्मेंद्र प्रधानांसाठी ते कशा एवढं सरकारच्या अंगावर रोष घेतील ना, हा प्रश्न खूप लोकांना पडलाय की मग एका मंत्र्याला वाचवण्यासाठी अख्खं सरकार एवढा मोठा रोष का पत्करतंय? हे बघा, धर्मेंद्र प्रधान यांचं भाजपला कॉन्ट्रीब्युशन काय हे भाजपला माहिती. धर्मेंद्र प्रधान यांचं सरकारला कॉन्ट्रीब्युशन काय हे सरकारला माहिती. नरेंद्र मोदी आणि अमित शहाचं धर्मेंद्र प्रधानवरती एवढं प्रेम का हे त्या दोघांना माहिती. माझं एवढं म्हणणं आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदींना धर्मेंद्र प्रधान वाचवायचे असतील तर ठेवून घ्या. तुमचं प्रेम असेल तर तुमच्याकडे ठेवून घ्या, तुमच्या घरी ठेवून घ्या. आम्ही अख्खी सरकार बदलू, आम्हाला सिस्टम बदलायची आहे. पण सरकार बघा, आपण यासाठी ही चर्चा करतोय की आपण 2014 मध्ये पण आपण बघितलं, 14च्या आधी 13ला वगैरे जे आंदोलन झालं, ज्या वेळेला आंदोलक गेले रायसिना हिल आणि इंडिया गेट जवळ, त्यांच्या अंगावर पाण्याचे फवारे मारण्यात आले. त्याही वेळेला अकाउंटेबिलिटीची मागणी होती. ठीक आहे, आत्ता पण सेम मागणी आहे. आता मुद्दा असा आहे की लाठ्या काठ्या चालवून, जसं त्याला पाण्याचे फवारे चालू, आता लाट्या काठ्या चालल्या, केवळ राजीनाम्याने हे सगळं फिक्स होईल असं वाटतंय का? आमचं म्हणणं तेच आहे की एका राजीनाम्याच्या पुढे गेलाय विषय. हा विषय आता एका हंगर स्ट्राईकच्या, एका रेझिग्नेशनच्या पुढे गेलाय. तुम्ही जेव्हा विद्यार्थ्यांवरती एवढ्या मोठ्या प्रकारचा हल्ला करता आणि ते पण एका शांतता मार्चवरती, तेव्हा एका बाजूला ही डेमोक्रेसीची आणि लोकशाहीची गळचेपी होते, फॅशिझमचा ऑनसेट येतो, डिक्टेटरशिपचा ऑनसेट येतो. आणि दुसऱ्या बाजूला आपण एक गोष्ट समजून घेतली पाहिजे की हा रेझिग्नेशन एक अकाउंटेबिलिटीची डिमांड होती. तुम्ही जेव्हा अकाउंटेबिलिटीच नाकारताय आणि तुम्ही आम्हाला हेच सिद्ध करून दाखवताय की अख्खी सिस्टम कोलॅप्स झाली आहे, आतमधनं अख्खी सिस्टम सडलेली आहे, तेव्हा आमचं हेच म्हणणं राहणार आहे की हटो, तुम सब हटो, हम सिस्टम बदलेंगे. तू पण यंग आहेस, तुझा रोजचा जो संपर्क आहे तो यंग मुलांशीच आहे आणि आपण इथं इतकी वर्ष बोलतोय, जवळपास 10 वर्ष झालं आपण बोलतोय, तर सतत काय केवळ नीट हा प्रॉब्लेम आहे का? अजून हा कशाचा राग आहे एवढा? कारण राग असता केवळ नीटचा तर तो 17-18 लाख 20 लाख पोरांच्या आणि कुटुंबांच्या पुरता असता. पण हे जे गल्ली बोळातून आता मोर्चे निघायला लागलेले आहेत, जर दिवशी मुलं कुठल्या ना कुठल्या शहरामध्ये एकत्र होत आहेत आणि आंदोलन करत आहेत, तर हा केवळ नीटचा राग आहे की अजून काही त्यांचे मुद्दे आहेत, म्हणणं आहे? काय वाटतं? मला वाटतं ही अख्खी अँटी इन्कम्बन्सीची कल्मिनेशन आहे. काय बऱ्याच गोष्टी आहेत. आपण जर बघितलं तर NRC CAA पासून हा रोष वाढला होता, फार्मर्स प्रोटेस्ट नंतर रोष वाढला होता. बऱ्याच लोकांचं, माझ्यासह सगळ्यांचं म्हणणं आहे की लोकसभा विधानसभा ही EVM मध्ये मॅनेज करून केलेली इलेक्शन होती, म्हणून हा जो राग दिसतोय तो अर्ध्या लोकांचा राग हा पण आहे की आम्ही यांना निवडूनच नाही दिलंय, हे काय आमच्या डोक्यावर येऊन बसलेत. अर्धा राग हा इकडनं पण आलाय. बाकीचा राग सिलेंडर, पेट्रोल, त्याच्यामध्ये येणारा इथेनॉल, अच्छा, हे सगळं लोक, वाढती महागाई, अनअफोर्डेबल प्राइसेस. त्याचबरोबर आता लोकांना कळलं की इप्स्टीन फाईल्समध्ये स्वतःचं नाव आल्यामुळे नरेंद्र मोदी हे बेंजामिन नेथान्याहू आणि डोनाल्ड ट्रम्पच्या ढोलकीवरती हवे तसे नाचतात. तर ह्या सगळ्याचं कल्मिनेशन हे CJPच्या प्रोटेस्टवरती जो अटॅक झाला त्याचा ते टिपिंग पॉईंट होता असं मी मानतो. अच्छा, मला अजून एक गोष्ट समजून घ्यायची, हे काय म्हणजे आता जेनझी मुलं जे आंदोलन करतात हे टिपिकल आंदोलन नाहीये. म्हणजे त्यांची गाणी वेगळी आहेत, त्यांच्या घोषणा वेगळ्या आहेत. काल मी बघितलं की एका मुलाने जो पिंजरा गाडी विद्यार्थ्यांना घेऊन चालली होती प्रोटेस्टर्सना, त्याची कडीच उघडून टाकली, सगळे खाली आले. तर बरं, एक पोलीस धमकी देत होता, नार्कोटिक्सचे सबस्टन्स टाकेन तुझ्या पॉकेटमध्ये, तर त्याला त्यांनी शूटच करून टाकलं, करून हसलाय त्याच्यावरती तो, आणि गाडीतच हसलाय बसून. काय ही विचार कशी करतात मुलं? हे काय क्रिएटिव्हिटी एवढी सगळी, एवढे पोस्टर्स? 3-4 गोष्टीतनं आन्सर करतो तुम्हाला. सर्वात पहिली गोष्ट की ही जनरेशन बऱ्यापैकी वेगळी आहे आणि आधीच्या ज्या जनरेशनचा जो चुत्यापांचा बॅगेज होता तो ह्या जनरेशनच्या खांद्यावरती नाही आला, ह्याच्याबद्दल मी खूप थँकफुल आहे.
सर्वात पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जी नरेंद्र मोदी आणि बीजेपीने एक ॲटमॉस्फिअर क्रिएट केलं होतं, ही त्याच्यामध्ये मोठी झालेली. आपण तर ते बघितलंय, हे त्याच्यामध्ये मोठे झालेत. म्हणजे आपल्याला मीडिया, गोदी मीडिया होताना दिसली, आपल्याला इंडिया टुडे, रिपब्लिक, टाइम्स नाव हे सगळे विकता जाताना दिले. हे तर अर्नबच्या इंडियामध्ये मोठे झालेत. हे टीव्ही बघतच नाहीत, सोशल मीडिया बघतात, स्वतःचं वक्तव्य करू शकतात, वेगवेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस होतात, वाचतात. एक ग्लोबलायझेशनचा वेगळा ट्रेंड आल्यामुळे फक्त इंडियन कॉन्टेक्स्ट नाही तर बाहेरच्या कॉन्टेक्स्ट. आता जो पेरूमध्ये मोर्चा झाला, जो मेक्सिकोमध्ये मोर्चा झाला, त्याच्यानंतर एशिया खंडामध्ये बांगलादेश आणि नेपाळमध्ये जो मोर्चा झाला, या सगळ्याची पार्श्वभूमी, या सगळ्याचं एक कनेक्शन हे मोठ्या पद्धतीत होतं. आपण अजून एक गोष्ट बघितली तर ही एक मोठ्या प्रमाणात इंटरनेटवरती मोठी झालेली जनरेशन आहे. तर जो आधी बीजेपीचा एक मोठा फंडा होता इन्फॉर्मेशन फनलिंगचा, तो ह्यांच्यावरती अप्लाय नाही होत. ह्यांना जे पाहिजे ते अंटिल अँड अनलेस बीजेपी चायनासारखं गुगल बॅन नाही करत इंडियामध्ये, तोपर्यंत तर ह्यांना गुगल सर्च आणि स्वतःची इन्फॉर्मेशन वाचून स्वतःचं ओपिनियन फॉर्म करण्याचा जेनझीजकडे आज पर्याय राहतो. तिसरी महत्त्वाची गोष्ट राहते की आज जो इडियट बॉक्सच्या माध्यमातून जे एक उभं केलेलं आहे की बीजेपीच्या विरुद्ध बोललात तर तुम्ही अँटी नॅशनल, बीजेपीच्या विरुद्ध बोललात तर तुम्ही अँटी हिंदू, ह्या सगळ्या कन्सेप्टच्या पलीकडे ही जेनझी आहे. आणि राग येतो का पण या गोष्टींचा, अँटी नॅशनल, अँटी हिंदू किंवा काय, कधीतरी ते नक्षलवादी, अर्बन नक्षल वगैरे म्हणतात. मी तर खूप जेनझींना हे म्हणताना ऐकलंय की जे अंधभक्त आहेत ते खऱ्या अर्थाने अँटी नॅशनल आहेत, कारण त्यांची अंधभक्ती हे देशाच्या डेव्हलपमेंटच्या आड येते. म्हणून खऱ्या अर्थाने जेनझींनी हेच म्हणायला सुरुवात केली की अंधभक्त हे अँटी नॅशनल आहेत आजचे. नाही, माझं म्हणणं असं की प्रत्येक राजकीय पक्षाचे सपोर्टर असतात, बीजेपीच्या सपोर्टरना अंधभक्त का म्हणायचं? प्रत्येक राजकीय पक्षाचे सपोर्टर अंधभक्तच असतात. पण ते किती टोकापर्यंत ती अंधभक्ती तुम्हाला काय करायला लावते? तुम्हाला बाकीच्या पक्षांची लोक रस्त्यावरती टाळ्या वाजवत नाही दिसत ना कोविडमध्ये भाऊ? मला अजून एक गोष्ट विचारायची आहे की मग आता प्रश्न असा आहे की जर हे आंदोलन थांबतच नाही, आता सोनम वांगचूक हॉस्पिटलमध्ये आहेत, अभिजित दिपके म्हणतात की जोपर्यंत राजीनामा नाही तोपर्यंत माघार नाही. देशभरातून लोक दिल्लीमध्ये जात आहेत, मुंबई सकट महाराष्ट्रभरात आंदोलन करत आहेत. तुमच्या पक्षाने केलं, परवा दिवशी शिवसेना मनसे करणार आहे, काँग्रेस करणार आहे. आता हे ह्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न चालू केलाय. हे बघा, मला राजकीय फायदा, कोणत्याही आंदोलनाला राजकीय वळण, मला मीडियाचं विश्लेषण कधी आतापर्यंत कळलं नाही. मीडियाचं विश्लेषण नाहीये, नाही मी सांगतो, मीडियाचं विश्लेषण नाहीये. हे भाजपने केलेला आरोप आहे की हे स्वतःची पोळी भाजतायत विरोधी पक्ष. हे बघा, आता माझं सोपं म्हणणं आहे, जेव्हा भाजपच्या काळामध्ये गोष्टी घडल्या होत्या तेव्हा भाजपनी पोळी भाजलीच होती. बाकी सगळं बाळासाहेबांनीच दिलेले एक्झाम्पल सोडा. निर्भयावरती पोळी भाजणारा हा भाजप पक्ष आहे. तर हा इतिहास तुम्ही नका विसरू, ही पहिली गोष्ट. आणि दुसरी गोष्ट, राजकीय वळण दिलं, राजकीय चर्चा झाली. धर्मेंद्र प्रधान हा राजकीय अपॉइंटमेंट आहे. नीट भारतमध्ये आणणं हा राजकीय अमेंडमेंटमधनं झालेला मुद्दा आहे. एज्युकेशन मिनिस्टरवरती कारवाई करायची असेल, कॅबिनेट रिशफल करायचं असेल किंवा संबंधित लोकांवरती ॲक्शन घ्यायची असेल तर हा राजकीय मुद्दा आहे. हा काय कॉमेडीचा विषय नाही, हा काय बॉलिवूडचा विषय नाही, हा काय स्पोर्ट्सचा विषय नाही. हा कुठला विषय येतो तर पॉलिटिकल विषय येतो. आणि जर इकडच्या मुख्यमंत्र्यांना आणि प्रधानमंत्र्यांना कळत नसेल की राजकीय विषयांवरती पोरं राजकीयच भाषण करणार, तर मी हात जोडून म्हणतो बॉस आप रहने दो. म्हणजे मुख्यमंत्री आपले मुख्यमंत्री म्हणाले की दिल्ली पोलिसांनी आणि त्यांनी संयमानं आणि हाताळलं आंदोलन आणि म्हणून त्याला वेगळं वळण लागलं नाही. माझा असा अंदाज आहे आपले मुख्यमंत्री सोशल मीडिया वापरत नाही, ते फक्त गोडी मीडिया बघतात, म्हणून त्यांच्यापर्यंत अर्धीच इन्फॉर्मेशन पोचली आहे. जर सोशल मीडियावरती ऑल्टरनेट मीडियानी, तिकडच्या यूट्यूबर्सनी, ब्लॉगर्सनी जी आतमधले दृश्य बाहेर काढले ते मेनस्ट्रीम मीडियानी दाखवावे आणि ते मुख्यमंत्र्यांच्या घरी LCD लावून दाखवावे, अशी मी कळकळीची विनंती करतो. आता शेवटी आपण आहोत या सगळ्या इंटरव्ह्यूच्या. मला 2-3 प्रश्न विचारायचे की नाही, प्रश्न असा आहे की सगळ्यात आवडलेली घोषणा कुठली? म्हणजे खूप घोषणा काय म्हणतात त्याला, असंसदीय पण होत्या जेनझींच्या आंदोलनातल्या, पण सगळ्यात आवडलेली घोषणा कुठली होती? मला आवडलेल्या घोषणा खूप होत्या, आवडलेल्या भूमिका खूप होत्या, पोस्टर्स खूप होत्या. वन ऑफ माय फेवरेट पोस्टर्स विच केम आउट फ्रॉम दिस प्रोटेस्ट, आणि ते एका फेमिनिझमच्या अँगाने आणि एका टॅबू सब्जेक्टबद्दल बोलण्याच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं होतं. म्हणजे 4 पोरी तिकडे सॅनिटरी नॅपकिन घेऊन आल्या होत्या आणि त्याच्यावरती लिहिलं होतं की स्टॉप दिस लीक्स. हे सरकारच्या तोंडावरती एक मोठा चपरासी, कारण एका बाजूला तुम्ही लिकिंग बद्दल पण बोलताय, दुसऱ्या बाजूला
याच हिंदुत्ववादी सरकारने जो सब्जेक्ट टॅबू केलेला महिलांसाठी त्याच्यावरती पण तुम्ही ओपनली भाष्य करू शकतात. आज ही धाडस इकडे मी तो मोठ्या बघितला, प्रमाणाने ती दाखवत मुलगी आहे. म्हणाली की पेपर लीक हे माझ्या सॅनिटरी पॅड जितकं लीक होतं त्यापेक्षा जास्त पेपर लीक देशामध्ये होत आहेत आणि ते थांबवण्याची गरज आहे. हम्म. सो दॅट, आणि ते खूप हे काय म्हणतात, खूप म्हणजे बोल्ड स्टेटमेंट होतं मला असं वाटतं. बोल्ड पेक्षा मी म्हणेन हे Radical रॅडिकल स्टेटमेंट होतं. आणि दिल्ली सारख्या एका म्हणजे काउबेल्टच्या सेंटरमध्ये एका मुलीने हे पोस्टर घेऊन येणं मोठी ही एक गोष्ट. मोठी गोष्ट आहे. आता मुद्दा असा आहे की जी बाकीची आंदोलनं होणार आहेत त्याच्यानंतर आता हे रोज आंदोलन होतं. तुमचा पुढचा प्लॅन काय आहे वंचित बहुजन आघाडी? तुम्ही अशा पद्धतीची साखळी आंदोलन करत राहणार आहात? आता ह्या जो कल्मिनेशन पॉइंट आहे तो खूप मोठा झालेला आहे. आणि आता फक्त वंचित बहुजन आघाडी एका पक्षाने नाही तर सर्वांनी सातत्याने आंदोलनं करणं, या इश्यूवरती आवाज उठवणं. आणि हा जो हे अचानक तुम्ही आंदोलन करायला लागला. आधी आंदोलन करायचं म्हटलं तर लोकांना भीती वाटायची, ईडी येईल, सीबीआय येईल, IT येईल, काय ये सवाल वंचित छोड़ के सबको अप्लाई होता हा है. बरोबर बाकी आहे, सबको बरोबर. नाही बरोबर, पण हे अचानक राजकीय पक्ष सगळे आंदोलन, भीती कुठे गेली? आम्हाला भीती नव्हती. नाही तुम्हाला नाही, पण RSS च्या प्रश्न कार्यालयावरती असा आहे- पहिला मोर्चा भारतात वंचितनी प्रश्न लिहिला. असा आहे की हा काय फक्त तुम्हाला प्रश्न म्हणून असं नाही विचारत आहे, पण जनरल भीती जी दिसत होती राजकीय पक्षांमध्ये, नेत्यांमध्ये, मला असं वाटतं 4-5 माझं दिवसांपासून तेच म्हणणं अचानकपणे काय स्वतंत्रता मिळाल्याप्रमाणे तेच सगळे बोलू म्हणणं आहे. लागलेले. आम्हाला भीती नव्हती म्हणून मला तुमचा प्रश्नच कळत नाही. हा जिनको वो डर था उनको जाके पूछो, जिनको निर्भय बनने की जरूरत थी हा उनको ये सवाल जाके पूछो. वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे ज्याची लोक बाबासाहेबांचा अपमान करण्यासाठी चंद्रकांत पाटीलच्या तोंडाला काळं फासतात. वंचित बहुजन आघाडी असा पक्ष आहे ज्यांनी औरंगाबादमध्ये RSS च्या कार्यालयावरती मोर्चा नेलाय. भारताच्या इतिहासामध्ये नागपूरच्या RSS च्या कार्यालयावरती पहिला मोर्चा केला. नाही, पण- आम्ही घाबरत नाही, आम्ही आंदोलन करत होतो. जी लोक घरी बसली होती त्यांना विचारा. नाही, पण इन जनरल पब्लिकमध्ये पण एक परसेप्शन होतं की सरकार जे आहे ते मजबूत सरकार आहे, केंद्रात असेल, राज्यात असेल, तर ती भीती आता गेली आहे. एक तर 2 गोष्टी आहेत. सर्वात पहिले इकडच्या म्हाताऱ्यांना आज तरुणांनी लाच दिली आहे की साल्यांनो आम्ही दाखवतो आंदोलन कसं करायचं, तुम्ही बसा घरी, तुम्ही करा चाकरी बीजेपीची. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा आज महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस काल सेक्शन 144 लावतात आणि वंचित एवढं मोठं आंदोलन करून हे दाखवतात की तुमच्या 144ला आम्ही बिलकुल घंटाभर जुमानत नाही, तेव्हा लोकांच्या मनातलं भीती आपोआप निघून जाते. चलो ठीक आहे, आणि ही साखळी आंदोलन चालू राहणार आहे. साखळी आंदोलन चालू राहणार. चला, हे होते सुजात आंबेडकर. सुजात तरुण आहे, युवा आहे, प्लस वंचित बहुजन आघाडीची जनरली तरुण जी फळी आहे ती त्याच्यासोबत काम करत असते. त्यामुळे समजून घेण्याचा प्रयत्न आहे की नेमका राग कशाचा होतो. त्यातलं जे सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे अजून एक इंटरव्ह्यू मुद्दा तुमच्या माध्यमातून मांडायला आवडेल, तो म्हणजे मला आपल्या माध्यमातून सर्वांचं अटेन्शन घेऊन जायला आवडेल स्टेट सर्व्हेलन्स कडे. आपण जर CJPच्या आंदोलनामधनं काही फोटोज बघितले असते आणि जंतर मंतर मधले काही गोष्टी बघितल्या असत्या तर ठिकठिकाणी फेस रेकॉग्निशन कॅमेराज, अच्छा, CCTV कॅमेराज हे मोठ्या प्रमाणात फेस लावले, रिकॉग्निशन कॅमेरे लावलेत. हे मोठ्या प्रमाणात लावले गेलेत, जे अजून कुठल्याही आंदोलनात गेले म्हणजे नाहीत. आता तुम्हाला हे त्याच्याहून- दिसले हो, त्याच्याहून पुढे म्हणजे महाराष्ट्रात नाही म्हणते मी, दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये जे फोटो झाले दिसतात. त्याच्यावरनं कळतंय कुठला CCTV आहे, ओके, कुठला नॉर्मल सर्व्हेलन्स आहे आणि कुठला फेस Recognition रेकॉग्निशन camera. टेक्नॉलॉजी वाला आहे. त्याचबरोबर अजून एक नवीन पद्धत जी ह्याच्यामध्ये झाली आहे की दिल्ली पोलिसांकडे मेटाचे ग्लासेस कुठनं आले. हो मी पण बघितलं मेटाचे क्लासेस. म्हणजे तुम्ही काय करताय, तुम्ही जाऊन प्रोटेस्टर्सचे चेहरे मार्क करताय आणि पुढे जाऊन त्यांना अडचणी आणि दडपशाहीमध्ये अडकवणार आहात. हे स्टेट सर्व्हेलन्स आणि त्याच्याच बरोबर झालेलं AIचं इंटरव्हेन्शन आणि मोठ्या मोठ्या जागा जमिनी खाली करून AIचे डेटा सेंटर्स उभे करून देण्याचं हे एक साटलोट आहे जे आपण सर्वांनी ही समजून भीती घेतलं मग पाहिजे. त्या तरुण प्रोटेस्टर्सना पण आहे ना. मग उद्या जर तुम्हाला आयडेंटिफाईच केलं जाते, मेटा क्लासेस आहेत, फेस रिकॉग्निशन कॅमेरा आहे, तर त्यांच्यावर नंतर हे सगळं शांत झाल्यानंतर 5, 6, 7 महिन्यांनी कधी कारवाई होऊ शकते. पोरांना आता भीती नाही कारण भरोसा आहे भाजपला हटू. तर डेटा रख लो तुम, हम तुमको हटा रहे, क्या करोगे. चला ठीक आहे, बघूयात आपण आंदोलनाची परिणती कशात होते. प्रधान यांच्या राजीनाम्यावरती युवा ठाम आहेत आणि आंदोलनं अजूनही सुरू आहेत. दर दिवशी भारतामध्ये वेगवेगळ्या शहरांमध्ये आंदोलन होत आहेत आणि मागणी जी आहे ती स्पष्ट आहे. आता सरकार त्याला प्रतिसाद देतं का हे बघायचं. सुजात, तुम्ही आलात आणि बोललात त्याबद्दल मनापासून आभार. कॅमेरामन महेश, अभिजित, मुंबई.